कोर्टाने काय निकाल दिला आहे? अमित रामा झेंडे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना कलम 103 BNS प्रमाणे आरोपी करण्यात आलं होतं. त्यामध्ये मयत जो आहे त्याच्या मुलांनी व त्यांच्या पत्नीने, म्हणजे मुलाच्या पत्नीने म्हणजे सुनेने, त्यांच्या विरुद्ध इतर लोकांचं ऐकून पोलीस स्टेशन आनंदनगर येथे खोटी तक्रार नोंद करण्यात आली होती. यामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर प्रकरण 2000 स्पेशल क्रिमिनल केस क्रमांक 86/2025 याच्यामध्ये सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये 7 साक्षीदार तपासण्यात आले. 7 साक्षीदाराच्या साक्षीमध्ये कुठेही आरोपीने गुन्हा केल्याबाबत सब्बळ पुरावा देण्यास सक्षम ठरले नाहीत. तर बचाव पक्षाने आरोपी यांनी कुठल्याही प्रकारे गुन्हा केलेला नाही. तसेच आरोपीचा घरामध्ये जो हाले आहे त्याने विक्टीम म्हणजे पीडितावर हल्ला करून त्याला जखमी केले. जखमी केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले डॉक्टर करंजकर यांच्यासमोर. त्यानंतर तो 8 दिवसांनी मयत झालेला आहे. पोलीस पंचनामा यामध्ये हाल्या घटनास्थळी दाखवण्यात आलेला आहे. तसेच PM रिपोर्टमध्ये सुद्धा 8 दिवसांपेक्षा जुन्या जखमा विक्टीमवर पीडितावर आहेत असं दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमित रामा झेंडे यांना आज रोजी दिनांक 20/6/2025 रोजी मेहरबान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सन्माननीय देव मॅडम यांनी निर्दोष मुक्त केलेले आहे. ठीक आहे. काय आपल्यावरती आरोप करण्यात आले होते की आपण एका व्यक्तीची हत्या केलेली आहे, त्याला मारहाण केलेली आहे, काय निकाल झालेला आहे आणि काय वाटतं आपल्याला? न केलेल्या गुन्ह्याची 3 महिने जेलमध्ये राहून न केलेल्या गुन्ह्याची फक्त लोकांच्या सांगण्याहून आमच्यावर 302चा आरोप ठेवला. मेहरबान कोर्टाने आमची आज निर्दोष मुक्तता केली. आमचे वकील भाऊसाहेब बेलुरे यांनी एकदम जोरदार प्रतिवादी ही करून आमची निर्दोष मुक्तता केली आहे. आम्ही कुठला गुन्हा केला नव्हता, न केला, फक्त लोकांच्या सांगण्याहून आमच्या समाजामध्ये खूप बदनामी केली. आमचं कुटुंब अख्खं रस्त्यावर आलं की आम्ही कुठलेच गुन्हा केला नाही केली. शिक्षा आम्हाला 3 महिने जेलमध्ये बसून माझी मुलं शाळेची 12वी 11वीची माझी मुलं देशी दुमाडीला लागली. काही केलेलं नव्हतं किंवा काही नाही. सन्माननीय कोर्टाने आमची आज रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांचे आभार व्यक्त